झाल्यानंतर आम्ही खाली गेलो होतो थोडंसं जस्ट फिरण्यासाठी म्हणून. आणि माझी फ्रेंड मला भेटली 2 वर्षानंतर. एव्हिएशनमध्ये एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला आहे ना खूप सगळ्याकडून म्हणजे इंडियामधल्या वेगवेगळ्या स्टेट्समधून जे पण लोक आहेत ना तर ते लोकं भेटतात. त्यामुळे त्यांच्या इकडे कसं असतं किंवा काय असतं हे आपल्याला थोड्याफार प्रमाणात का होईना माहिती पडतं, लँग्वेजेस अँड ऑल. तर आय वॉज हॅपी बिकॉज मी 2 वर्षानंतर तिला भेटत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं वॉक केलं. हे गार्डन होतं, देन स्विमिंग पूल, आणि खूप छान होतं. ॲक्च्युली ह्या वेळेचं जे पण काही होतं ना ते खूप 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 छान वाटलं. त्याच्यानंतर इव्हनिंगला आम्ही जेवण्यासाठी गेलो होतो. आणि ऑफकोर्स तुम्ही बघू शकता की खूप सारे ऑप्शन्स होते. अगदी स्टार्टर्स होते, व्हेज होतं, नॉनव्हेज होतं, अगदी ह्याकडेपासून त्याकडेपर्यंत संपूर्ण असं होतं. एवढंच होतं की सकाळी थोडं लवकर उठावं लागणार होतं, त्यामुळे आम्ही लवकर आलो होतो डिनरसाठी. आणि त्याच्यानंतर मग जेवण झालं. आणि मग आम्ही असंच थोडा वेळ जस्ट बोलत बसलो होतो की कसं चालू आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट किती 3 साडेतीन वर्ष तर झालेत एका कंपनीमध्ये. सो ते चालू होतं. त्याच्यानंतर जेवलो. आणि आय जस्ट वॉन्ट टू से वन थिंग की अजूनही जे लोक एव्हिएशन एअरलाईन जॉबसाठी पैसे भरतात तर प्लीज त्यांनी असं काहीही करू नका, बिकॉज एअरलाईन्स काही चार्ज नाही करत. सो जस्ट मेक शुअर की तुम्ही असल्या कोणत्याही स्कॅममध्ये नाही फसत आहे. सो दॅट्स ऑल. आणि आता उद्या उठून जायचं आहे ट्रेनिंगला. ऑफकोर्स लवकर उठावं लागणार आहे, ऑलमोस्ट 4-4:30 वाजता. सो लेट्स सी उद्याचा दिवस कसा असणार आहे. आजचा तर दिवस खूप छान गेला. दॅट्स ऑल. चलो सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.